प्रभाग क्रमांक 4 मध्ये 30 वर्षांपासून वज्रेश्वरी नगरपासून हिरावाडी पर्यंतचा रस्ता प्रलंबित होता। तसेच स्वामी सोसायटी लगत असलेल्या पाटावर पूल बांधण्याच्या कामाचा, लांबखेडी मळ्यातील विकास कामांचा अनेक वेळा इथल्या रहिवाशांनी पाठपुरावा देखील केला। अखेर जगदीश पाटील यांच्यासह अन्य 3 नगरसेवकांनी या रस्त्यांचा प्रश्न मिटवला। या कामाचा शुभारंभ महापौर सतीश कुलकर्णी, आमदार राहुल ढिकले, माजी स्थायी समिती सभापती संजय बागुल, सुरेश पाटील, राजू कुटे, भाजप गटनेते जगदीश पाटील, नगरसेवक हेमंत शेट्टी, सरिता सोनवणे, शंकर हिरे, किरण सोनवणे यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला। आयोजकांच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। काही कामे पूर्ण झाली तर काही विविध विकास कामांचे भूमिपूजन, स्थानिक नागरिक तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत 1.5-2 कोटींच्या विकास कामांचा श्री गणेशा श्रीफळ वाढवून करण्यात आला। महापौर सतीश कुलकर्णी, आमदार राहुल ढिकले यांनी या विकास कामांचे कौतुक केले। 4 नंबरच्या संपूर्ण प्रभागाच्या वतीने, आमच्या 4ही नगरसेवकांच्या वतीने अत्यंत महत्त्वाचा रस्ता आणि पुलाचं आजच्या दिवशी भूमिपूजन झालेलं आहे। गेल्या जवळजवळ 25-30 वर्षापासून सध्याच्या रस्त्याचं काम अपेक्षित होतं, पण तो नागरिकांच्या सातत्याने मागणी आणि संबंधित आमच्या सर्व नगरसेवकांच्या अत्यंत धडाईच्या कामामुळे आता योग आलेला आहे। मी सर्व नगरसेवकांना धन्यवाद देतो आणि हा एक चांगला असा शहरातला लिंक रोड, अत्यंत महत्त्वाचा असा लिंक रोड तयार होतोय, त्याबद्दल त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो, नागरिकांना धन्यवाद देतो। आज प्रभाग क्रमांक 4 मध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन पार पडले। आमचे गटनेते आदरणीय जगदीशजी पाटील, हेमंतांना शेट्टी, सविताताई सोनवणे आणि शंकरजी हिरे यांच्या माध्यमातून अतिशय चांगले कामं प्रभाग 4 मध्ये करत आहेत। पंचवटीमध्ये सर्वात जास्त निधी या 4ही नगरसेवकांच्या माध्यमातून जगदीश भाऊ आणि हेमंतांच्या प्रयत्नातून आज या प्रभाग 4 मध्ये आलेला आहे। आज इथल्या नागरिकांशी जेव्हा आम्ही चर्चा केली तेव्हा त्यांनी पण सर्व नगरसेवकांना धन्यवाद दिले की गेल्या 30 वर्षापासूनची मागणी असलेली कामं आज या नगरसेवकांच्या माध्यमातून होत आहे। त्याच्यामुळे आदर्श नगरसेवक कसा असावा याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आमचे नगरसेवक आहेत। त्याबद्दल सर्व नागरिकांमध्ये आज आनंदाचं वातावरण आहे आणि सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी जनतेची मागणी ही पूर्ण करून त्यांना न्याय देण्यात ते यशस्वी ठरले। धन्यवाद। प्रभागात प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। भाजपचे गटनेते जगदीश भाऊ पाटील यांच्या अथक प्रयत्नामुळे या रस्त्याचं काम आता पूर्णत्वास येत आहे। तर सोबतच आपले हेमंतांना शेट्टी, सरिता सोनवणे, आपले शंकर भाऊ हिरे यांच्या सर्व सहकार्यानं आज इथे व्यवस्थित कार्यक्रम होत आहे। पण आम्हाला साधारणतः तलाठी कॉलनीपासून तर हिरावाडीपर्यंत व्यवस्थित रस्त्याचं काम म्हणजे आम्हाला पुढे जायला चांगलं होईल आणि स्वच्छता व्यवस्थित प्रभागामध्ये भरपूर कामं चालू आहेत। साधारणतः 30 वर्षापासून ते 25 वर्षापासून आमचे इथले जे पूर्वज लोक आहेत ते या ठिकाणी पाठपुरावा त्यांनी केला आहे, पण त्या ठिकाणी हा पाठपुरावा त्या ठिकाणी झाला नाही। त्यावेळेचे नगरसेवक असताना देखील त्यांनी काही प्रश्न हा उद्भवला नाही या ठिकाणी। पण आत्ताचे जे आमचे जे प्रभाग क्रमांक 4चे नगरसेवक माननीय जगदीश भाऊ पाटील, तसेच सर्व जे आमचे हेमंतांना शेट्टी झाले, सरिता मॅडम सोनवणे झाले, यांनी देखील चांगल्या प्रकारचं या ठिकाणी उत्तम दर्जाचं काम या ठिकाणी आज चालू आहे आणि हा रस्ता या चालू होतोय, तर आम्हाला आनंद आहे खूप। नळ नव्हते, हे आल्यापासून आम्हाला रोड पण झाले, नळ पण झाले, लाईटी पण झाल्या, हे खूप सुविधा त्यांचे चार जणांचे खूप आनंद आहे आम्हाला आणि अजून यांनी पुढे काम करावा आमची ही इच्छा आहे बा।
वज्रेश्वरीमध्ये खूप व्यवस्थित आमच्यासाठी हे केले, कार्य केले. संडास बाथरूमांची आम्हाला सोय नव्हती, ते केले. चेंबर टाकले, गटरीची लाईन वगैरे. अर्ध्या रात्रीला पण काही झालं आम्ही फोन केला आणि बिचारे आमच्यासाठी हाजीर राहत्या. आणि असं याच्या पुढं पण राहावा, आम्ही पण त्यांच्यासाठी हे करू, त्यांनी पण आमच्यासाठी. भाजप गटनेते जगदीश पाटील यांच्यासह स्थानिक नगरसेवक हेमंत शेट्टी, सरिता सोनवणे, शंकर हिरे यांच्या पाठपुराव्याने प्रभाग 4 मध्ये सर्वदूर विकास कामांची अंमलबजावणी सुरू झाली असल्याचे भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी सांगितले. चौघाही जणांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हेमंत शेट्टी असतील, प्राध्यापिका सरिताताई सोनवणे असतील, आमचे शंकरभाऊ हिरे असतील, आम्ही एकत्रित प्रयत्नांचा हा रिझल्ट परिपाक आज इथे एवढ्या 1.5 कोटीच्या विकास कामांचा आपल्याला म्हणता येईल. आपण बघितलं का हा जो रस्ता आहे हा DP रोडमध्ये असून देखील 30 वर्षापासून विकसित झालेला नव्हता. आणि हा जो पूल आहे हा देखील DP रोडमध्ये होता, परंतु अद्यापर्यंत विकास झालेला नव्हता. आणि आमचे येथील नागरिक हे रोडवर असून देखील शेवटच्या टोकात राहिल्यासारखे जगत होते. आणि आज ते रोडवर येऊन त्यांना आज विकासाची गंगा आम्ही देऊ शकलो, याबद्दल आम्हाला अतिशय चांगलं असं वाटतं आहे. आणि या सर्व विकासाचा निधी आणताना आमचे माजी पालकमंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन, या नाशिक नगरीचे महापौर आदरणीय सतीश नाना कुलकर्णी आणि या मतदारसंघाचे आमदार आदरणीय राहुल भाऊ ढिकले, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज इथे ही विकासाची गंगा आणली, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. विविध विकास कामांसह प्रभागात रस्त्यांचे काम स्थानिक नगरसेवकांच्या पाठपुराव्याने सुरू झाल्याने प्रभागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.